नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पण हा ब्लॉग जो आहे तो मी शूट नाही केला आणि मी देखील गेलो नाही. तर मी सुद्धा काळाघोड्याला गेलो नव्हतो. हा ब्लॉग जो आहे सो आपल्यासाठी मित्राने शूट केलाय. सो त्याने शूट करून आणलंय. जसं तुम्ही एंट्रीला जाता तसं काहीसा एक प्रॉपर असा QR चा इथे जो आहे बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरचा QR जो आहे आपल्याला स्कॅन करायचा एंट्रीला जाताना. सो माझ्या फ्रेंडने तो स्कॅन केला. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला कालाघोडा आर्ट फेस्टिवलचा जो आहे पेज येतो. आता कधी तुम्ही बुक केलं त्याची डेट येते, टाइम येतो. त्या कारणानंतर नेक्स्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट ॲपवर तुम्हाला तो डायरेक्ट रिडिरेक्ट करतो. रिडिरेक्ट केल्यानंतर नंबर एंटर करायचा आहे. OTP जो आहे तुम्हाला येतो, तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. आता OTP फिल केल्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला दिसून येईल. त्यावर सगळी डिटेल्स असतील. सो नेक्स्ट पेज आपलं आलं आहे आणि त्याच्यावर लिहून आलंय रेग्युलर तिकीट 1 कालाघोडा आर्ट फेस्टिवल 2026. सो अमाऊंट आहे 0. सो अशा प्रकारची तुम्हाला ऑलरेडी प्री बुकिंग करावी लागते गेटच्या आत एंटर करायच्या अगोदर आणि ते तिकीट दाखवून एंटर करायचं. एंटर केल्यानंतर एक सिक्युरिटी पर्पजचा गेट आहे, तो क्रॉस करायचा आहे. खूप सुंदर असे राईट हँड साईडला तुम्हाला सगळे स्टॉल्स दिसतील आणि इथूनच तुम्हाला सगळ्या फेस्टिवलचे आर्ट जे आहेत ते बघायला भेटतील. फर्स्ट आर्टच होतं आपलं मुंबई फिल्म सिटीचं, जे खूप सुंदर असं त्या लोकांनी यावेळी क्रिएट केलं होतं. ही त्याची एक फ्रंट साईड आहे. बोथ साईड त्या लोकांनी ह्यावेळी प्रिंट केल्या होत्या किंवा बनवल्या होत्या यावेळी. सो ही जी आहे सेकंड साईड आहे. पुढे आल्यानंतर थोडा वेळ आपल्याला एक असं जॉमेट्रिकल बॉक्स दिसतो. तो जॉमेट्रिकल बॉक्सच्या सगळ्या इक्विपमेंट्स त्या लोकांनी प्युअरली हँडमेड बनवलेल्या होत्या आणि त्या हँडमेड बनवलेल्या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी शोकेससाठी तशाच प्युअर एकदम ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये लावून ठेवल्या आहेत आणि त्या लोकांनी तिथे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत की कशा प्रकारे आणि कुठल्या कार्डबोर्डने आम्ही बनवलेले आहेत ते. पुढे आल्यावर आपल्याला अजून स्टॉल दिसतात आणि अगदी बरोबर त्यांच्या समोर जी आहे मुंबईची टॅक्सो जिओमेट्रिकल एक सुंदर अशी ह्या लोकांनी बनवलेली यावेळी होती. आणि बाजूलाच जे आहे एक डोनेशनसाठी तुम्हाला छोटा एक बूथ असतो, तो तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला जर ॲज इट इज इच्छा असेल तर. एक्झॅक्टली त्याच्या समोर सगळ्यांचा फोटोशूट चालू होता आणि आम्ही लहान होतो तेव्हा हा काळा घोडा जो होता हा खूप आधीपासून बनवलेला जातो आणि हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बनवला जातो. आणि सेम बरोबर काळा घोडा या टॅक्सीच्या एक्झॅक्टली अपोजिट समोर आहे. आता ही टॅक्सी कशी बनवली, कोणी बनवली, ह्याचे सगळे इंस्टाग्राम हँडल्स आणि डिटेल्स शो करतात. हा पूर्ण काळा घोडा जो आहे ॲज अ नेमनुसार त्या लोकांनी क्रिएट केला होता. त्यांनी ज्या ज्या वस्तूंनी बनवल्या त्या वस्तूंच्या डिटेल्स प्रत्येक इथे त्यांनी शोकेस केल्या होत्या, फ्रंटला, बॅकला. आणि सगळी लोक सुंदर असे त्यांची मजा घेत होती. मोस्ट ऑफ स्टॉलवर यावेळी खूप गर्दी होती कारण स्टॉल जो होते ते यावेळी खूप इंटरेस्टिंग होते. सो आपल्याला तर जाता नाही आलं त्या स्टॉलवर, पण जेवढी पण इन्फॉर्मेशन काळा घोड्याला आहे ती आपण प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. ही सगळी त्या काळा घोड्याच्या इथली इन्फॉर्मेशन आहे आणि खूप वेगळंच तिथे एक क्रिएचर त्या लोकांचा, आर्टिस्ट लोकांचा दिसून येतो की किती सुंदर त्यांचं काम असेल ह्याच्यावर. स्टार्ट पासून एंड पर्यंत असे स्टॉल लावलेले आहेत आणि इथे जे आहेत ते 3 मुखवटे आहेत हॉर्सेसचे, पण ते एका वेगळ्या आणि युनिक त्यांनी कलर ग्रेडिएशन करून किंवा एक फॉर्मॅटमध्ये त्या लोकांनी क्रिएट केलेत. एक जो आहे तो प्युअर असा कलरिक फॉर्मॅट आहे आणि कशा प्रकारे त्यांनी बनवलेत त्याचे पूर्ण त्या लोकांनी डिटेल्स देखील दिले. त्याचे स्कल्पचर त्या लोकांनी टाकले होते आणि त्याच्याच बॅक साईडला एक्झॅक्टली हा ऑरेंज आणि पूर्ण ग्रीन फॉर्मॅटमध्ये जे आहे. सो याचं देखील काही इम्पॉर्टन्स आहे, याचे देखील काही मिनिंग्स आहेत. ते डिस्क्राईब आपल्याला करणं इम्पॉसिबल आहे, त्यासाठीच आपण तिथे नेहमी गेलं पाहिजे आणि जवळून बघून ते आपण अनुभवलं पाहिजे. हीच सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे. स्टॉलवर तुम्ही जेवढं जाल तेवढं तुम्हाला रिलॅक्स वाटेल कारण वॉटर स्टॉल होते, फूड स्टॉल होते, सगळे वेगवेगळे स्टॉल होते. हे सगळे डिटेल्स आहेत ज्यापासून काळा घोडा फेस्टिवल चालू झाला आहे त्यापासून ते एंडपर्यंत काय काय होणार आहे त्याची पूर्ण आयटिनरी तुम्ही बोलू शकता, जी एका वेगळ्याच प्रकारे त्या लोकांनी शोकेस केली आहे. पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी एक फिल्म बनवली आहे, कशी मुंबई जी आहे ती रन करते
आणि इथे आम्ही लहान असताना 93.5 FM वाले यायचे. पुढे एक सुंदर असं आपल्याला हार्ट शेप मधलं फॉर्मेशन दिसलं, पण हे मुंबईचं हार्ट आहे. ते त्या लोकांनी लिहिलेलं आहे खाली, तुम्ही नीट बघाल तर मुंबई मेरी जान. म्हणजे मुंबई कशा प्रकारे धावते, मुंबईमध्ये काय काय गोष्टी होतात, मुंबईमध्ये काय काय आहेत गोष्टी, त्या हार्ट ऑफ मुंबई, त्या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी एका हार्टवर प्युअर सोलने एकदम अशा क्रिएट केल्या आहेत. आणि आपल्या भेटीसाठी किंवा आपल्याला बघण्यासाठी खूप उत्तम प्रकारे त्यांनी अशी सोय केली आहे. सो जो कोणी आर्टिस्ट असेल त्याला हॅट्स ऑफ, जो कोणी कलाकार असेल त्याला खूपच नॉलेजिंग अशी एक त्या लोकांनी आर्ट बनवलं आहे. पुढे जे आहे तो एक तुम्ही बघाल मिल्टनची बॉटल आहे. सो ह्याचा एक्झॅक्टली समोर आहे मिल्टनची वॉटर बॉटल आहे, त्याचा त्या लोकांनी उपयोग केला आहे. त्याच्यावर इम्पॉर्टन्स अशा काही गोष्टी आहेत त्या लोकांनी क्रिएट केल्या आहेत. बॉटल्सपासून, झाकणापासून, परत मिल्टनचा मग आहे जो कॉफी मग असतो, तो कॉफी मग आहे तिथे. आणि एक त्या लोकांनी प्रॉपर मुंबईमध्ये काय काय आहे ना त्याच बेस्टवर त्या लोकांनी सगळं क्रिएट केलं होतं. तिथे घोडे आहेत मिल्टनच्या ह्याच्यावर बॉटलवर. एक वेगळा आणि युनिक प्रकार आपल्याला पुढे बघायला भेटला की एक जी काच आहे ना त्याच्यावरच तुम्हाला तुमचा शॅडो किंवा तुमचं तिथे तुम्ही बघू शकता. बाकी सगळ्या इथे जे आहे सो मिररलेस सारखं करून टाकलं होतं त्यांनी. आणि खूप युनिक होतं. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. आणि त्याची डिटेल्स त्या लोकांनी एक वेगळ्याच प्रकारे इथे शो केली होती. आणि त्या शो केलेल्या बघा स्केल्टिक युनिव्हर्सिटीवाल्यांनी हे बनवलेलं होतं. सो खूप सुंदर असं कॉन्सेप्ट घेऊन यावेळी आलेले होते. खूप वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतले, खूप वेगवेगळ्या आर्टच्या याच्यातली लोक. आणि त्याच प्रकारे एवढी फ्रेम बघण्यासाठी इथे खूप गर्दी होती. पुढे येऊया. पुढे आल्यानंतर एक वेगळंच आपल्याला गोष्टी बघायला भेटल्या की बनवलेलं आहे आणि मित्रांची मस्ती तुम्ही बघू शकता. आणि बनवलेल्या गोष्टींचा फरक देखील समजला पाहिजे. तर हा आहे हत्ती. आणि त्या लोकांनी काय कॉन्सेप्टमध्ये बनवलं आहे ह्याचंच आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे की बरोबर एक्झॅक्टली हत्ती बनवला आहे. आणि ते पण एक बांबू वूडपासून बनवलं आहे सगळा आणि एक वेगळ्याच कॉन्सेप्टने बनवला आहे. सो तो देखील खूप सुंदर होता. आणि त्याचे डिटेल्स इथे सगळे तुम्ही बघू शकता. द केस ऑफ कर्टसी. खूप सुंदर असं त्या लोकांनी काम केलेलं होतं त्यांच्या कलेवर. आणि ही कला आपण जाऊनच त्यांची कला वाढवू शकतो. इथे होतं तर सोल्ट्यूड स्टोअरचं जे आहे तुम्ही इथे स्कॅन करायचं आहे. तुमच्या आर्टिस्टचं आहे, सो युअर फेवरेट आर्टिस्ट आहे, जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही प्ले करायचं आहे. त्यासाठी इथे यावं लागेल, तुम्हाला स्कॅन करावं लागेल. स्कॅन केल्यानंतर परत तुम्ही रिडिरेक्ट होता त्या पेजवर आणि पुढची प्रोसेस होते. आता हा जो काही प्रकार होता एक शांती आणि एक जो आहे राग याचं असं काहीसं प्रतीक मला तरी वाटते की ध्यानस्थ बसलेली व्यक्ती म्हणजे शांती. बघा अंत अस्ति प्रारंभ. म्हणजे खूप सुंदर डिटेल्स त्या लोकांनी इथे त्यांचे दिलेले होते स्कॅन केल्यानंतर. आणि ही त्यांची फ्रंट साईड होती. आता बॅक साईडला बघितलात तुम्ही तर बॅक साईडला देखील त्या लोकांनी सेम एक मेसेज जो आहे तो गो थ्रू केला आहे लोकांपर्यंत. त्याच्याच फ्रंट साईडला तुम्ही बघाल तर प्युअर असं कर्माचं त्या लोकांनी एक जे सायकल बनवली आहे की कर्मा, व्हॉट इज कर्मा, कर्मा काय असतं आणि कशा प्रकारे कर्मा तुमची डेस्टिनी जवळ नेऊन तुम्हाला पोचवतं, याचं उत्तम असं त्या लोकांनी त्याचं उदाहरण म्हणून एक आर्ट बनवलं आहे. आणि जेवढे शांत राहाल तेवढे तुम्ही कशा प्रकारे आयुष्यात पुढे जाल त्यांनी खाली दिलंय. एक मेडिटेट करतोय ती व्यक्ती त्या लोकांनी दिलेली आहे. पुढे आलो का पुढे आल्यावर आपल्याला असं हे एक पूर्ण बांधणी टाईपवालं वर्क दिसतं. सो ते एक वेगळंच काम आहे. आणि परत एक त्या लोकांनी पुढे एक हॉर्स बनवला होता जो की खूप असा एक कलर ग्रेडिंगवाला होता, कलरफुलवाला होता. आणि त्या लोकांनी बनवलेला आहे त्याचा त्या लोकांनी इन्स्टाचा स्कॅन कोड तिथे एक मेन्शन केला होता किंवा डिस्प्लेसाठी ठेवला होता. खूप भारी, खूप भारी. जो आपण लहानपणी अशा हॉर्सवर बसून जो सीसासारखं आपण जगल करायचो, सो त्या टाईपमध्ये त्या लोकांनी बनवलं होतं. पण इथे एकही वस्तूला तुम्ही हात नाही लावू शकत.
आणि फ्रंटने असा काहीसा तो हॉर्स व्ह्यू करत असतो. खूप त्याच्यामध्ये पण त्या लोकांनी मेसेज थ्रू गोष्टी सांगितल्या आहेत आणि कशापासून बनवलं आहे त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी शेअर केलेत. पुढे आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली त्याच्याच समोर हा सगळा बनवलेला जो काही डेकोरेशन्स होतं किंवा एक डिटेलिंग होतं वर्कचं, आय थिंक सो हे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने बनवलेलं होतं. येस, ऑफकोर्स हे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीनेच बनवलेलं होतं, कारण त्यांचा लोगो जो आहे तो तिथे खाली आहे. एक्झॅक्टली ह्याच्याच समोर, या हॉर्सच्या समोर होतं ते. आणि आपल्या महाराष्ट्र टुरिझम जर तुम्हाला माहिती असेल, सो हे ते लोक असे फिल्म दाखवतात. तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आतमध्ये बघत राहायचं आणि ते लोक जसे जसे फिरवतील तसे तसे तुम्हाला वेगळे फिल्म्स दिसत राहणार. सो हे महाराष्ट्र टुरिझमकडून होतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र टुरिझमला. पुढे आल्यानंतर एक मसाजचं छोटंसं त्या लोकांनी ठेवलं होतं, तयार केलं होतं मसाजसाठी. आणि त्याच पुढे आल्यावर हा फूड ट्रक होता. खूप सुंदर असं इथे वस्तू भेटत होत्या. आणि फिरता 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 एक नजर पडली, ती म्हणजे आपण जे वृक्षतोड करतोय त्यावर. जर आपण वृक्षतोड अशीच करत राहिलो, सो आपली देखील काहीशी अशीच हालत होईल. जे आज तुम्ही ॲज अ आर्ट म्हणून बघताय, सो ते कधीतरी आपल्या आयुष्यात रिअल असं क्रिएट होईल आणि त्याला फक्त आपणच जिम्मेदार असू. त्या कारणामुळे वृक्षतोड करू नका, हा असा त्या लोकांचा संदेश होता. आणि वृक्षतोड झाल्यामुळे काही काही गोष्टी माणसाला होऊ शकतात ते दाखवलं होतं. पुढे आलो आपण. पुढे आल्यानंतर खूप असा सुंदर छोटासा कॅफे होता तिथे. आणि माझे मित्र असतं तर त्यांना मी हा नक्की किडा गिफ्ट केला असता, कारण तुम्हाला माहिती आहे जो किडा असतो तो फक्त आपल्या मित्रांनाच आपण गिफ्ट करू शकतो. जोक्स अपार्ट, हा एक सुंदर असा आर्ट बनवलाय त्या लोकांनी. एक सुंदर असं त्या लोकांनी स्कल्पचर बनवलंय. काय बनवलंय हे डिटेलिंगमध्ये तर नाही माहिती, पण बनवलं खूप सुंदर होतं. आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला त्याची सगळे डिटेल्स भेटले. द लास्ट कॅच. ओके, द लास्ट कॅच म्हणजे हा शेवटची भेटलेला समुद्रातला मासा किंवा फिश, अशा प्रकारे त्याचं त्या लोकांनी डिस्क्रिप्शन केलंय. आणि एस.टी.डी. आणि पी.सी.ओ जो आजच्या काळामध्ये आपल्या नजरेसमोरूनच कुठेतरी गायब झालेला आहे, त्याचं आपल्याला उत्तम उदाहरण काळाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये घडवलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आर्टिस्ट लोकांचे. आता हे आर्टच्या दृष्टीने बघाल तर ऑन कॉल बापू. बापू म्हणजे नक्कीच मला वाटतं आपले महात्मा गांधी असतील असं मी गृहीत धरतो. हो हो, बरोबर गेस केलंय मी. ऑन कॉल बापू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते महात्मा गांधी. आणि सगळेजण तिथे जाऊन एक छोटे छोटे क्लिप शूट करत होते, कारण आता हे दिसत नाही. iPhone 17 Pro Max, आजकाल 17 Pro Max खिशात असतो, पण आता ह्या लोकांनी त्या आर्ट फेस्टिवलमध्ये काय वेगळ्या प्रकारे शो केला आहे ते आपण फ्रंटला जाऊनच बघूया की का त्या लोकांनी अशा प्रकारचा iPhone 17 Pro. ओके, आजकाल काय काय आहे iPhone 17 Pro मध्ये? गेम्स, पबजी, कॅरम, क्रिकेट, भवरा, सगळे गेम्स टाईपमध्ये झालंय आजकाल सगळे. सो आणि त्याच्याच एक्झॅक्टली समोर जो होता हा ह्युमन होता, कारण आहे ना जेव्हा शूट केलं त्या शूटमध्ये ना खूप असा ह्युमन बॉडी आहे ना, ती प्युअर अशी शोकेस झाली. बघा ही, बघा ही ह्युमन बॉडी आहे ना, पूर्ण आपण जेव्हा स्कॅन करतो आपली बॉडी, त्या स्कॅनरचा प्रॉपर असा त्या लोकांनी आतमध्ये बॉडीचं पूर्ण त्यांनी आपल्याला रिअलाइज करून द्यायला की काय काय आपल्या बॉडीमध्ये इंटरनली असतं आणि ते कसं दिसतं. पुढे आल्यानंतर अशी एक थीम होती, अपने सपनों का घर. मुंबईमध्ये घर घेणं सगळ्यांसाठीच खूप मुश्किल आहे आजच्या वेळेत, आणि त्यावरच्याच कॉन्सेप्टने त्यांनी आपलं दिलं होतं वर ड्रीम हाऊस. आणि नक्कीच हे ड्रीम हाऊस असेल सगळ्यांसाठी मुंबईमध्ये घर घेणं स्वतःच्या हक्काचं, पण खूप वेगळ्या प्रकारे त्या लोकांनी त्यांना प्रेझेंट केलं होतं, आर्ट केलं होतं. त्यावर बनवलेल्या कलाकृती ह्या खूप सुंदर होत्या. आणि एवढ्या कलाकृती ॲक्युरेट बनवणं, सध्या ते लाईव्ह बनवत आहेत. तुम्ही जर बघत असाल तर ते लाईव्ह त्या लोकांनी जे आहे ती पेंटिंग केली आणि त्यासाठी खूप आभार त्यांचे. ते आल्यानंतर आपल्याला छोटे स्टॉल दिसले. आणि हा एक तुम्हाला लहानपणापासूनच माहिती आहे का हा वेळेचा खेळ असतो सगळा. सो त्या लोकांनी खूप सुंदर असं मेटॅलिक पासून बनवलं होतं. सोबत त्या लोकांनी एक फायबर यूज केलं होतं आणि त्याच्याच त्या लोकांनी डिटेल्समध्ये दिलं होतं कल, म्हणजे वेळ कशी बदलते, की वेळेचं किती महत्त्व आहे हे एका छोट्याशा त्यांनी आर्टमधून आपल्याला शो केलं होतं.
खूप सुंदर आहे बघाल तर. आणि इथे हात लावायचा नसतो तरी काही व्यक्ती अशा प्रयत्न करत असतात. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे, गेल्यावर तुम्ही त्या आर्टचा जो आहे ना तो आस्वाद घ्या किंवा त्याचे फोटो काढा. पण काही वस्तू डॅमेज नाही होणार, कारण आपलेच मित्र आहेत ते, आर्टिस्ट आहेत ते, आणि त्यांची मेहनत आपणच समजून घेतली पाहिजे. सो हा एक्झिट आहे. एक्झिटच्या इथे देखील तुम्हाला खूप सुंदर सुंदर गोष्टी बघायला भेटतात. आणि खूप असं त्या लोकांनी मला तर असं वाटतं की हे कदाचित एक जॅपनीज लँग्वेजचं असावं, आणि त्या लोकांनी त्या जॅपनीज लँग्वेजमध्येच काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याला कोणी समजलं असेल त्याने नक्की कमेंट करून मला सांगा की हा काय प्रकार आहे, कारण खूप बघण्यासारखा आणि खूप सुंदर आहे. आय थिंक सो ते जे वर्ड्स आहेत ते काहीतरी आपल्याला सांगणार अशाच दृष्टीने ठेवलेले आहेत. आणि एक्झिट केल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा एक्झॅक्टली समोर, हा खरं तर मेन गेटने आल्यावर एंट्री गेट आहे, आणि बॅलेट पियरने मगाशी आपल्या मित्राने एंट्री केली म्हणून तो एंट्री गेट होता. पण मेन एंट्री गेट हा आहे, हा काळा घोडाचा रिअल घोडा आहे, जो एक्झॅक्टली तुम्हाला ह्या काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये घेऊन जातो. आणि ह्याच काळा घोड्याच्या कॉन्सेप्टने दरवर्षी आत जो आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल जो अरेंज केला जातो. सो आपण थोडं पुढे चालत गेलो. सो काळा घोडा आर्ट फेस्टिवल सारखंच त्याच्यासमोर सेम असं अजून त्या लोकांनी खूप गोष्टी बनवल्या होत्या, जसं याच्या एक्झॅक्टली समोरच आहे घोड्याच्या, काळा घोड्याच्या. आणि तिथे देखील खूप सुंदर सुंदर असं एक्झिबिशन्स छोट्या होत्या. आणि बघा खूप स्टॉल्स होते, एक्झिबिशन स्टॉल्स होते. आणि आत गेल्यानंतर ही एक अशी मला प्रॉपर अशी पृथ्वी दिसली, व्हॉट गोज अराउंड कॉमर्स अराउंड. सो काहीतरी त्यामागे सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. पण इथे एक शॉपिहॉलिक लोक येऊ शकतात, आणि खूप प्रकारची त्या लोकांनी व्हेरायटी त्या लोकांनी तिथे अरेंज केल्या होत्या. तुम्ही बघाल तर फ्रेम्स आहेत आतमध्ये, आणि अजून देखील खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हा मला तर वाटतं ढगांचा असा एक गुच्छा तयार होतो त्यानुसारच काहीसा आहे. ओके सॉरी, एक लावारस आहे. म्हणजे जेव्हा लावारस असा जेव्हा क्रिएट होतो तेव्हा तो कसा कडक होतो आणि त्याचं कसं दगडात रूपांतर होतं हे त्यांनी खूप उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आलात इथे तर नक्की स्टॉल एन्जॉय करा, कारण खूप सुंदर सुंदर स्टॉल होते. एक अँटिक स्टॉल होते. आणि एक्झिट घेतली आपण आता. एक्झिट घेतल्यानंतर बरोबर तुम्हाला जो आहे सो हा बॅक साईडची एक्झिट आहे, जे बॅलेट पियर साईडून ज्यांनी एक्झिट घ्यायची असेल किंवा इंडियन नेव्हीच्या साईडून एक्झिट घ्यायची असेल ती एक्झिट आहे. आणि इथून सरळ तुम्ही